शेवटपर्यंत. बाबासाहेब आंबेडकरचा मुलगा मरण पावला, पाय खोलून स्वतःचा मुलगा मरण पावला. बाबासाहेब आंबेडकरचं लिखाण चालू आहे. रमाई बाबासाहेब जवळ आली, म्हणे बाबासाहेब कोणता गुन्हा केला माझ्या मुलांनी? अरे माझ्या मुलांनी तुमच्या समोर पाय खोलून आपला प्राण सोडला बाबासाहेब, तरी माझ्या मुलाकडे बघितलं नाही. माझ्या मुलाकडे मान जर फिरवला असती तर माझा मुलगा वाचला असता. काय गुन्हा केला माझ्या मुलांनी? बाबासाहेब आंबेडकर सांगतात, रमा मला माफ कर ग, मी माझ्या स्वतःच्या मुलाचं बलिदान देऊ शकतो रमा, पण माझ्या बहुजनाचं मुलाचं भवितव्य माझ्या हातात आहे रमा, मी त्याचं बलिदान नाही देऊ शकत रमा, मला माफ कर ग. रडले बाबासाहेब. रमाई म्हणतात, बाबासाहेब माझ्या मुलाला जिवंत नाही करू शकत बाबासाहेब, आता एक काम करा, माझ्या मुलाचा अंत्यविधी नवीन कपड्यात करा. बाबासाहेब म्हणतात, रमा अगं तुझा आईचा हृदय आहे मला मालूम आहे रमा, पण याला दवाखान्यात नेण्यासाठी तुझ्या बाबासाहेब आंबेडकर जोड 5 रुपये नाही निघाले रमा. 5 रुपये निघाले असते रमा तर तुझा मुलगा मेला नसता, जिवंत झाला असता. अरे दवाखान्यात नेण्यासाठी तुझ्या बाबासाहेब आंबेडकर जोड पैसे नाही, त्याने मेल्यावर नवीन कपडा कुठून घेऊ मी? त्या माऊलीने अंगावरचं पदर फाडलं, स्वतःच्या मुलाचा अंत्यविधी जुन्या कपड्यात केलं. म्हणून आज बाबू बंजाराचा पंकज पाल महाराज कीर्तन करत आहे. वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले, आदिवासी समाजाची बाई राष्ट्रपती झाली. कोणामुळं? पालघरी अमुच्या घरी नव्हतं पितळीचं पानदार, आज सोन्याचं ताटात जेवते रे जेवायला रे भांडवल, आज सोन्याचं ताटात जेवते रे हिराशी राठोड साहेबांकडून 50 रुपये बाबू, टाळ्या वाजवा. अरे माझ्या लग्नाच्याही दिवशी कीर्तनाने गेलतो रे मी, एवढं महत्व देतो कीर्तनाने. या बेवड्याचं काय नाही ऐकू मी, म्हणून माझ्या मावल्याला विनंती करतो, कमी सांभाळो पण जिंदगीमय परिवर्तन करू बाबू. सोन्याच्या ताटात जेवते रे बाबासाहेबाची भांडवल, आज सोन्याच्या ताटात जेवते रे. तुमच्या पोराचं शिक्षण जर खाजगीकरण झालं ना तर पुरा जिंदगीचा सत्यानाश होईल बाबू. म्हणून पोरांना विनंती करतो, अरे या पिंजर मध्ये मला एखादा मुसलमान दाखवा आत्महत्या केली त्यानं, मरत नाही ते लोक. वसंतराव नाईक साहेब, संत सेवालाल महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, गजानन बाबाचा इतिहास वाचा. बाबासाहेबांचे दारदार शिवरायाचे दारदार. सेवालाल महाराज की. सेवालाल महाराजचं पूर्ण नाव सांगते बेटा, 50 रुपये घेऊन जाय. उभा राह, ये बेटा, तुला दिलं ना मी, सांग बरं. ये मी सेवालाल महाराजचं पूर्ण नाव. श्री संत सेवालाल महाराज. बापाचं नाव? माझ्या फाशी घ्यायला काही आहे का मध्ये? भीमराव. भीमनायक. आदरणीय बाबू माझे मार्गदर्शक पवार साहेबांनी 500 रुपये दिले. 5 बंजाराच्या पोरांना फुकट ग्रामगीता वाटप होईल बाबू या पैशातून. धन्यवाद देतो मी पवार साहेबांना. पवार साहेबांना विनंती करतो, एक ग्रामगीता तुम्ही घेऊन जा. या साहेब, लय दिवसाने भेट झाली आपली. या आता मी पडतो कोरडो, तुम्ही पडता येईल केश हमारे, पण ओके आहे. धन्यवाद पवार साहेब. हो ओके. फोनवर बोललेच बाबा, मला जमलं का ते बंजारा भाषेतून पहिल्यांदा ग्रंथ काढला बाबा. मला पवार सर बोलले, नाही सर अभिनंदन करतो म्हणे तुमच्याशी. सत्यपाल महाराज बोलले, अकोल्यातच आहे ना? अकोल्यात जमलो बापा तुमच्यामुळं, ते हे घडलं नाही तर खाली गेलती. पण सॉरी सर, तुम्हाला फोन पे करायसाठी त्रास झाला, माफी मागतो मी. टाळी वाजवा बाबू. हे एवढं मोठं दिली भाऊ, हे सर्व प्रेम हे सरांनी जुळवलं. आलं लक्षात बाबू? हे दुसरी 200ची कोणाली या तुम्ही साहेब, याला तुम्ही काय गुन्हा केला? तुम काही मार्ग सोयाबीन गजीवर फुकला केला काही नाही. मकराम राठोड सरपंच साहेब. ओके सरपंच तुम्ही आहे की माझी बहीण आहे? माझी बहीण आली का? यावर नाव
उभी राह म्हणा. ललिनी वक्राम राहतो. उभी राह बाई. वा वजन आहे साहेब तुमचं घरात. आई ओके दीदी मम्मी ओके जमलं. वसंतराव नाही साहेब आले नसते, बाबासाहेबांनी घटना दिली नसती तर तू सरपंच झाली नसती. हे पोरा अरे तू साहेब झालास मोठा सेवादार रे तुझाईने. तू साहेब झालास मोठा सेवादार पवार साहेबांनी सत्यपाल महाराजांशी कॉन्टॅक्ट केला. सत्यपाल महाराज म्हणत मला बोलावू नका, पंकजपाल महाराज बोला का. कोणामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं, कोणामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं. एका नावाला विसरू नका. तू साहेब झालास मोठा शिवरायाच्या पुण्याईने. आता मी 17 एप्रिलला गोवा चाललो. गोव्याला माझा कार्यक्रम आहे वारकरी साहित्य परिषद मध्ये. आता पंकजपाल महाराजाची दररोज खंजेरी नंगारा भवनात वाजणार आहे. बाबू पौरादेवी टाळ्या वाजवा. कालचे 2 कार्यक्रम येतो. पौरादेवी महाराज आबगिरेचं हम रामरा बापूर हात दाबे मातो दाबे बघ दाबे अबे चोट्टा बापूर खिशेमध्ये कदा दाबे जोको को. करण भाऊ आज विनंती करूच मग पवार साहेब माध्यमाती आज नायक कारभारी नायक सांगे याडीने विनंती करूच मग नाही तर काही काही बोडी कदा सासून चौकेमय अपमान करत थांब आम्हा सारू काही कमाई. काही काही बोडी कच सासून आम्हा सारू काही कमाई. काही कमाईंचा अर्थ मग सर तार बापे करते कलर टीव्ही हीटर फ्रीज कूलर पानदान देवगत चमचा वाटी ग्लास कड़छी भगोना तवा तार बापे घरती लायची ते जागीरले नाहीची. आता गजानन महाराज केमरुल बाबू पोटीमयी ज्या माऊलीचा उजवा पाय पायजोडचा अंगठा अंगठ्याजोडचा पोट अंगठापेक्षा जर मोठा असला तर ते बाई घराले दाराले समाजाले नवऱ्याले देराले वारडाले घातक असते. त्या माऊलीने पाय पायने चालू केलाय. म्हणून देव काय बाजारचा भाजीपाला ज्ञानेश्वर माऊलीना हाल्यावर हात ठेवला आता हाल्या बोलला नाही भाऊ. हे सौंगाले वाले मित्र आहे. लाल बहादूर शास्त्री आहे मोतीलाल पण कीर्तिमान आहे. काय नाव तुम्ही नाव विसरू. प्रवीण भाऊ शिंदे याच गावचे आहे. मागही भेट कमी पाणी प्यायला लागत होतो. मग छिच्यापुरी घणे हुशार एक सहज विचारो मग मला का रे महात्मा गांधीचा जन्म कुठं झाला ते म्हणे बाजीवर झाला म्हणे. दुसऱ्या पोराला विचारलं थंडाचं ठिकाण कोणतं ते म्हणे माझ्या घरातली बाथरूम. तिसऱ्याला विचारलं मी एकावर 5 किती म्हणे बापा बापा महाराज एकावर 5 खालचा तर मेला असेल म्हणे लेखाचा. मग हे छिच्यापुरी हलके म्हटलं होतं. एक छोरा शाळेमध्ये कोणी जावं वर दादी का जुनी रे शाळेमध्ये छोरा का मजारो कोणी अरे शाळेमध्ये मजारो कोणी अरे 10 जण वेगळे जुनी शाळेत जारो कोणी एकदम मास्तर लोक जाव घेऊन ले जाय ना.
और मास्टर लोग दादी कला देख आप तो पकड़ ले जाओ कला जो कला शाळे में जप कला कधीतरी फोटो कला दादी मजपुनी जप कला का मग मास्तरांचे ना कला मार दादी मरगी मग 15 जण शाळे मायन जमिनी म्हणजे आता काही काही जाणलेलं पिसरच करंत आणि सासू ससरे तेरी पर्या काही काही मारा लोक घडकच आमची काही तिसऱ्या जणी खावानी का आम्ही माझे भक्ती करायचा कुसो वंडरफुल मारा छू तिसऱ्या जणी खायनी करे केव्हा अबे या देशात ज्यानं स्मशानभूमीतलं अन्न एकत्र करून शिदा आता स्मशानभूमीतली खाणारी बाई या देशातली महाराष्ट्र भूषण ठरली सिंधुताई सबका टाळ्या वाजवा जमीन तिसऱ्या जमिनी कोणी जे लोग अन्य दोषी देते विय जे लोग अन्य दोषी दच वो लोग अंगेर जेल में डुकरे येऊन जावच काऊन पचून नाही राहिला त्याचं फाउंडेशन नाही बसून राहिलं काऊन ते ज्या पोरीवर लाईन मारून राहील ती आलीच नशील म्हणून त्याचा अंगार होऊन राहील या इकडे पावर किती शांत बसले टाळ्या वाजवा इकडे नुसतं गिदाडखाना चालू केला येईल आणि हे जायत गाव फोडणारे गावाचा सत्यानाश करणारे यायले सरपंच बनवा तुम्ही नाही यायला 2-2 बायका ठेवल्या तर मला म्हणा करण बाबू विचार डोका चालवा रे चांगले पुस्तक वाचा रे अरे डोका चालवा रे चांगले पुस्तक वाचा रे नाही केली पुण्य इति सदर्भ मारो घर नाही केले पुण्य इति सदर्भ मारो घर गरीबर चित्त कर मेर करे गरीबर चित्त कर मेर करे नाही केले पुण्य इति सदर्भ मारो घर नाही केले पुण्य इति सदर्भ मारो घर गरीबर चित्त कर मेर करे गरीबर चित्त कर मार्गंती 1000 रुपया बाबू माणसा मोठी माव जाय कारण मन मालमचं मेल्यावर सोबत काही नेत नाही नेते काय कोण बाप मेल्यावर पोरग बापाला काय देते जोरात बोला काय देते मी मरीन तर मा पोरग मध्ये काय देईल या तुमच्या जनुनातले खानदानी लोक मरतील तर त्याचे पोरं काय देतील शेवटी माणूस मेल्यावर नेते काय बरोबर आहे काय नेते माणसाने कमावलं काय बरोबर आहे माणसाने कमावलं काय केस अबे केसाची शेती कोण करते बे तुमच्या जनुन्यात पण पोरं ओके बोलतात माणूस मेल्यावर नेते काय आपल्या हिशार येते काय मग कनितार बापे ना नानक्याबाई जमीन दाबमेलेचा होटो देणार का काय पिपळी निंदाळता भावकी तास दाबीची शेवटी मेल्यावर काय नेणार संतोष भाऊ भगत टिटवा ट्रॅक्टरवाले फायनान्स मोकळा झाला भीम
हो ना मग जय भीम शिवराय भीमराय वेगळे आहे काय जरांगे पाटील पाहना ओके आलं लक्षात म्हणून तुम्हाला सुबुद्धी बाहेर जाऊन आले का तुम्ही बाहेर जाऊन आले का अरे मराठात एक मराठा लाख मराठा बाईवाड्यावर या बस झालं ना काय आता काय पुरा वंशावळ दाखवता नाही नहीं अबे ठीक है ना के तो गावडी वावरे बात चले की तो मग कसे भाटा मारन देखिए तो पेताय पण देताय ना वे म्हणजे काही लोक धान खर श्रीमंत छा कपाट्यामध्ये काढतात पिसा मेला काय नेते अबे बँकेन पिसार काढोची खूप मोठो श्रीमंतीची खाजी ती सडगोच सडी मग हेटे ती रिंगोजन लगा बिमारी मोकळ करा देवी दोही नाही के सामोती कारभारी ढिले 1 मिनिट पुस्तक बाबू ओके हे मला कोरडो नाही दिसून राहिलं छोटे पुस्तक दे भाऊ जाऊ दे ना आपल्याला काय करावं लागतं ओके धन्यवाद आणि तू झटका खातो लय नाही अजून प्लीज पुस्तक दिली भाऊ तुम्ही 100 रुपये टाळ्या वाजवा भाऊ चॅनल जंगी मुकाबला छे नहीं होता तरी काम केली हा तो नवीनच भजन चालू आहे की पवार साहेब कोई एक दुसरो महाराज कसं जटाळा पाकरू झटका मशीन हा कोणसो महाराज हा कोण पहिले झटका लिवड्या जाणो मला अनेक लोकांचे फोन येतात महाराज शेवालाल महाराजांनी सांगितलं काय पवार साहेब बोलू गई चमकूच गई तमाची हा ते बाय शेलार बाबा ओके आज सज्जन लोक बसला बाबा म्हणून जे समाजाला वाईट दिशात नेणार आहे समाजन हानू रेणू मला भीत पकडून चालू नंगारा मारे बापू आणि या नंगारा भवन बाबू भारतातून पहिल्यांदा पौरादेव थोंडाला टाळे वाजवा आणि ते कोणाच्या प्रयत्नानं मालूम आहे शिक्षण आपलं सॉरी जलसंधारण मंत्री महोदय काल होतो मी पौरादेवी 2025 ची 15 फेब्रुवारी तारीख बुक झाली माही 14 बुक आहे पार आपलं सॉरी पौरादेवी पंकज फाल महाराज आले 1 रुपया कोणी देते ते कोई आज 1 लाखाचे पुरस्कार देऊन राहिले कौन कोणामुळे झालं तुझ्या जीवनात कोणामुळे झालं तुझ्या जीवनात सत्यपाल महाराजांची पवार साहेबांनी कॉन्टॅक्ट साधला तर मग तुमचा फोन ठेवला पुन्हा महाराजचा फोन आला म्हणे पवार साहेब साहित्यिक आहेत विचारवंत आहे काही ना काहीतरी जुळवू जा कॅन्सल केली तारीख सरपंचाले फोन पे करायला लावलं तुम्ही है ना 5 मिनिटात आले नसते तर बाई म्हणते की रे आता बोलबोची फुकट आयची काही तू कोणी काही धंदाची आम्ही फुकटच फराचा हिचं नावी समाज संत शेना महाराज की आम्ही वारीक वारीक करू कटिंग वारीक आम्ही वारीक वारीक करू कटिंग वारीक आम्ही वारीक वारीक आम्ही वारीक वारीक आम्ही गोधडी गोधडी हे बाबू जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा हे आहेत विलास मामा राऊत 1 मिनिट उभे राहा ज्यांचा मुलगा MBBS MD आहे टाळ्या वाजवा बापही सुपारी खात नाही पोरगही सुपारी खात नाही हे मला भाचा आहे मुलगा काय मला भाचा आहे बाबा चाले बाप्पा बाबा चालू दे ना बे 10:30 वाजून गेले ना धंदे नाही का काही कार्यक्रम 12 वाजेपर्यंत चालेल किती वाजेपर्यंत मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 यार काही केलं लगाड होतं आपल्या समाजमध्ये गाणं सांभाळून ए अरे ए बापू रे हा गेलो हा बरोबर उभा रे उभा आहे अबे अबे पुस्तक घेणं पाहिजे भारती माहिती बोल ए अरे
ए बापू रे पाला दर्या गावचं रे. जो मत दूर मारकन तुरे तो मला मिस कॉल करतील गो. आपण काही पोतम झुमक्या वाली पोर पाय नदीचं तीरे सारली. ओ झुमक्या वाली पोर पाय नदीचं तीरे सारली. नदी धडीले चालली पाय नदीचं तीरे सारली. ओ झुमक्या वाली पोर पाय नदीचं तीरे बोलो शिवलाल महाराज की जय. झुकेगा नहीं झुकेगा नहीं कलाकार माइक 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 झुकेगा नहीं साला पुष्पा ट्रॅक्टर. ही कोणतं नवीन शोध काढतो पुष्पा ट्रॅक्टरवाला कुकड़ी हड्डी फिर भी बेचेगा पुष्पा चड्डी. आता मेंदूच सुन पडला बा मेंदू कामच नाही करायला लागेल. काय हुशार आहे पोरगा. तुला शाळेत शिकवत पुण्यावर का काय सावळी. 6वी शिकवणारा मॅडम आहे की सर आहे मॅडम. ती काही गलती नाही ते मॅडमचा अभ्यासच तसा आहे. मॅडमचं नाव काढलं की यायचा मोसम बा किती मस्त बोलला. ते बरोबर आपल्या आपल्या फाउंडेशनवर बसेल आहे. आता तिच्या परत काही पंक्ती वाढे ना बाध्य का आपलं मुंडी घाल क्या भाऊ मुंडी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. लयच करंटवाला आहे. आता हे जेवढा करंटवाला आहे याचा आवाज किती करंटवाला आहे. हे क्या किती करंटवाला गावाचं एक माहिती बोल हे क्या किती या. दुया किती बोलो शिवलाल महाराज की हा नायक पोटाचा आहे. थांबा थांबा नायक थांबा. पुरा मला गडबडच केली तुम्ही आताही गडबडच केली. पूर्ण लखन संनियम आहे. कोणसो कारभारी पिवचं कोणसो नायक पिवचं कोण खाली नवा महाराज पिवचं केर बोडी खराबचं केर सासू खराबचं वाचू काही लिस्ट वाचू वाच वाच तार बोडी आहे कारण नाही म्हणून नायक साहेब गमत गमत वर मला मालूम नाही. आय लव्ह यू नायक साहेब. आपल्या सफाळ्यात कोणी आलं तर आपण धुतोच बरं. म्हणून नायकही चांगला आहे बाबू कारभारी चांगला आहे. टाळ्या वाजवा. तुम्ही फक्त टाळ्याच वाजवा. नफ्यात दोघच जण आवाज आम्ही एक साऊंड वाले दुसरा महाराज. महाराज बनवाले काही शाळेत जावं लागत नाही. चिवत्या बातच बनवतात लोक. एक महाराज आला ना आता एक गडवाचल समस्या पिंडी पाणी नाकी बालबचा पास जावं. मग विद्यापीठ काय झक मारायला काढला असतं ना बाबू. होय एक ग्रामगीता घेऊन जायला साहेबांना 500 दिले त्याचा तर जीर्णोद्धार करत नाही का.